हाय हॅलो नमस्कार, मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर. मंडळी, दिवाळीचा सण अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे. दिवाळीचा सण जवळ आलेला आहे, त्यामुळे आपली दिवाळीची तयारी देखील जोरदार सुरू आहे. बाजारात देखील दिवाळीला जे काही साहित्य लागतं ते सर्व साहित्य उपलब्ध आहे. फटाके म्हणा, रोषणाईचं सामान म्हणा, पणत्या, लक्ष्मीपूजनाचं साहित्य, सर्व साहित्यांचा झगमगाट आपल्याला मार्केटमध्ये दिसतोय. दिवाळीमध्ये सर्व काही आपण देवी लक्ष्मीला खुश करण्यासाठी करत असतो. तर देवी लक्ष्मी फक्त पूजा अर्चा मंत्रपाठ करून प्रसन्न होत नाही. दिवाळीच्या सणाला घर साफ करण्यापासून लक्ष्मीपूजनापर्यंत आपण खूप सारे कामं करतो की ज्यामुळे देवी लक्ष्मी आपल्यावर खुश होईल. पण अशी काही कामं असतात की जी जोडीने करायचे असतात, म्हणजे नवरा बायको दोघांनी मिळून करायचे असतात. फक्त बायकांनीच साफसफाई करायची का असं नाही. देवी लक्ष्मीचीच अशी इच्छा असते की काही कामं नवरा बायको दोघांनी मिळून करायचे असतात, ज्यामुळे माता लक्ष्मीची कृपा आपल्या कुटुंबावर राहते, ती खुश राहते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की दिवाळीच्या आधी जोडीने आपल्याला कोणती कामं करायची आहेत की ज्यामुळे आपल्याला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अनपेक्षित बदल बघायला मिळतील. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी जरूर लिहा. दिवाळीचा सण जवळ आलाय तशी सगळीकडे लगबगसुद्धा आपल्याला बघायला मिळते. दिवाळी हा सण म्हणजे प्रकाश, आनंद आणि समृद्धीचा प्रतीक मानला जातो. या सणामध्ये विशेषतः माता लक्ष्मीची पूजा केली जाते. माता लक्ष्मीची पूजा केल्याने संसारात सुखसमृद्धी येते अशी आपली श्रद्धा आहे. हिंदू धर्मात दिवाळीच्या वेळी लक्ष्मी मातेची पूजा विशेष प्रकारे केली जाते. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी विशेष लक्ष्मीलाच पूजलं जातं. घरात आर्थिक संपन्नता, समाधान आणि शांती यावी यासाठी आपण प्रार्थना करत असतो. पण फक्त पूजा करूनच ही समृद्धी प्राप्त होत नसते. घरातील वातावरण कसं आहे, एकमेकांशी असलेले नाते आणि दिनचर्या देखील लक्ष्मी मातेच्या कृपेसाठी महत्त्वाची असते. जर घरातील वातावरण निगेटिव्ह असेल तर देवी लक्ष्मी तिथे कधीही टिकत नाही. अस्वच्छता असेल तर देवी लक्ष्मी तिथे वास देखील करत नाही. नवरा बायकोने या सणात एकत्र येऊन काही विशिष्ट गोष्टी केल्या तर लक्ष्मी माता नक्कीच प्रसन्न होते असं म्हटलं जातं आणि घरात सुखसमृद्धी देखील नांदू लागते. तर आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेऊया की अशी कोणते 5 महत्त्वाचे कामं करायला पाहिजे की ज्यामुळे लक्ष्मीची कृपा होईल आणि संसारात आनंद आणि संपन्नता नांदेल. पहिलं काम म्हणजे घराची स्वच्छता आणि सजावट. लक्ष्मी मातेचे स्वागत करण्यासाठी घरातील स्वच्छता खूप महत्त्वाची आहे. बऱ्याच बायकांची स्वच्छतेची कामं आता सुरू देखील झालेली असेल किंवा काहींची स्वच्छता करून देखील झालेली असेल. त्यासाठी फक्त बायकांनीच स्वच्छता करायची का तर नाही. नवरा बायकोने दोघांनी मिळून आपलं घर स्वच्छ करायचं असतं. घरातील प्रत्येक कोपरा स्वच्छ करायचा आणि आकर्षक सजावट देखील करायची असते. लक्ष्मीपूजनाच्या वेळेस म्हणजे जेव्हापासून दिवाळी सुरू होते तेव्हापासून मुख्य दरवाजावर छानपैकी रांगोळी काढावी, तोरण लावावं. कारण देवी लक्ष्मीचा प्रवेश हा घराच्या मुख्य प्रवेशद्वारातूनच होत असतो. त्यामुळं आपलं घराचं मुख्य प्रवेशद्वार आहे ते देखील आपल्याला स्वच्छ ठेवायचं आहे. चपलं बूट असतील ते देखील प्रवेशद्वारापासून बाजूला ठेवायचे, नीटनेटकं ते ठेवायचं असतं. स्वच्छ आणि नीटनेटकं घर हे लक्ष्मी मातेच्या प्रसन्नतेचं प्रतीक असतं. त्यामुळे आपण दिवाळी अगोदरच घरातील कोपरा ना कोपऱ्याची स्वच्छता करून घ्यायची आहे. नवरा बायकोने दोघांनी मिळून स्वच्छता करायची आहे. त्यामुळे देवी लक्ष्मी देखील प्रसन्न राहते. दुसरं काम करायचं आहे ते म्हणजे लक्ष्मीपूजन. लक्ष्मीपूजन करताना बायकोने एकदा केलं, नवऱ्याने एकदा केलं असं करायचं नाही किंवा फक्त बायकोनेच पूजा करून घेतली किंवा मग मुलाबाळांनी आणि वडिलांनी मिळून पूजा करून घेतली असं देखील करायचं नाहीये. नवरा बायको, मुलं सर्वांनी एकत्र मिळून पूजा करायची आहे. कारण एकत्र पूजनाला खूप महत्त्व आहे. एकत्रित पूजा केल्याने देवतांची कृपा आपल्यावरती अधिक होते. घरातील प्रत्येक सदस्याने शांत मनाने भक्तिपूर्वक पूजा करणे आवश्यक आहे. लक्ष्मीपूजनाच्या वेळी विशेष ध्यान देऊन श्रीसूक्त, लक्ष्मी स्तोत्र यांच्यासारख्या मंत्रांचं पठण करणं देखील महत्त्वाचं आहे. त्यामुळे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, लक्ष्मीपूजनाच्या शुभ मुहूर्तावर घरातील सर्व सदस्य एकत्र झाले पाहिजे आणि सर्वांनी मिळून एकत्राने आनंदाने उत्साहाने पूजा करायची आहे. त्यानंतर पुढचं काम आपल्याला असं करायचं आहे ते म्हणजे आर्थिक नियोजन करायचं आहे. बघा, दिवाळी जवळ आली की आपला खर्च सुरूच असतो. शॉपिंग असते,
दिवाळीचे फटाके असतात, रोषणाई असते, कपडे लत्ते, फराळ बनवणे यासाठी आपले खूप सारे पैसे निघून जातात. दिवाळीच्या काळात आर्थिक नियोजन करणं देखील फार महत्त्वाचं असतं, कारण आपल्याला बरेच लोक जॉब वगैरे करतात, त्यांना बोनस मिळतात. शेतकऱ्यांची पिकं निघालेली असतात तर त्या पिकांचे पैसे हातात आलेले असतात. म्हणून सर्व पैसे दिवाळीवरच खर्च करायचे नाही. व्यवस्थित आर्थिक नियोजन करून आपल्याला दिवाळीचा सण आनंदाने साजरा करायचा असतो. लक्ष्मी देवीची कृपा मिळवण्यासाठी खर्च आणि बचतीचा देखील योग्य संतुलन आपण साधला पाहिजे. नवरा बायकोने बसून घर खर्च, बचत आणि गुंतवणूक यांचे नियोजन केले पाहिजे. मग काही ठिकाणी कसं असतं, पुरुष कमवतात, स्त्रियांना फक्त घरचं काम, मग ते स्त्रियांना व्यवहार सांगतच नाही. तर असं करायचं नाही. आपल्या बायकोला देखील आपलं व्यावहारिक ज्ञान असलं पाहिजे. आपला कुठे किती खर्च होतोय, कुठे आपण बचत करू शकतो याचं नॉलेज तिला मिळत जाईल. योग्य आर्थिक व्यवस्थापन जर आपण केलं तर त्यामुळे संसारात आर्थिक स्थिरता येते आणि लक्ष्मीची देखील कृपा कायम राहते. लक्ष्मी देवी नेहमी त्या घरात नांदते जिथे आपापसात प्रेम आणि सन्मान असतो. जर आपण आपल्या वडीलधारांचा नीट मान सन्मान करत नसू तर लक्ष्मी देवी त्या ठिकाणी टिकत नाही. किंवा काही ठिकाणी नवरा बायको सतत भांडत असतात. तर असं न करता आपण एकमेकांवरती विश्वास ठेवला पाहिजे आणि एकमेकांचा मान सन्मान देखील केला पाहिजे. कारण आपण जर मान सन्मान केला नाही तर आपली मुलं बाळ देखील तेच शिकतात आणि ते देखील वडीलधाऱ्यांचा मान करत नाही. तर दिवाळीच्या या शुभ काळामध्ये एकमेकांसोबत भांडायचं नाही आहे. घरात तणावाचं, कलहाचं वातावरण आपण तयार करायचं नाही. निगेटिव्ह वातावरण आपण तयार करायचं नाही आणि एकमेकांबद्दल गैरसमज देखील आपण करायचे नाही आहे. घरात आनंदी आणि सकारात्मक वातावरण असेल तरच देवी लक्ष्मी माता प्रसन्न होते. त्यामुळे दिवाळीच्या काळात तरी आपण एकमेकांवरती चिडचिड करायची नाही आहे. उगाच घरात कलह निर्माण करायचे नाही आहे. दिवाळी आनंदाने उत्साहाने साजरी करायची. दिवाळी काही कुटुंबांची खूप आनंदाने होते, पण मात्र काही कुटुंबांचं पार दिवाळ निघतं असं आपण ऐकतो. बघा, दिवाळी म्हटली तर खर्च वाढतो. काही लोक अशी देखील परिस्थिती असते की ते दिवाळीचा सण देखील साजरा करू शकत नाही. तर आपण त्या गरजू लोकांना देखील दान केलं पाहिजे. कारण आपण जर इतरांच्या मदतीला सदैव तत्पर राहिलो तर देवी लक्ष्मीची देखील कृपा आपल्यावर राहते. त्यामुळे दिवाळीच्या निमित्ताने जे गरीब लोक असतील, गरजू लोक असतील, अनाथ लोक असतील त्यांना मदत करणं हे पुण्याचं काम आहे. त्यामुळे आपण दिवाळीत जे फराळ बनवलेला असतो, जे लोक फराळ बनवू शकत नाही किंवा जे गरीब आहे, अनाथ आहे, जे मंदिराच्या बाहेर बसलेले असतात त्यांच्यामध्ये देखील आपण दिवाळीचं फराळाचं वाटप केलं पाहिजे. किंवा परिस्थितीप्रमाणे आपण कपडे किंवा आर्थिक मदत देखील करू शकतो. असं केल्यामुळे देवी लक्ष्मीची सदैव कृपा आपल्यावरती राहते. कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये दानाला खूप महत्त्व आहे. हे छोटेसे उपाय आणि गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आहे. त्यामुळे तुमच्या आसपास असे गरीब गरजू लोक जर तुम्हाला दिसत असतील तर त्यांना तुम्ही दिवाळीच्या सणामध्ये नक्कीच तुमच्या पदर म्हणजे तुमच्या ऐपतीप्रमाणे दान करू शकता. भले तुम्ही त्यांना कपडे किंवा आर्थिक मदत नसेल करू शकत तर तुम्ही दिवाळीचं थोडंफार का होईना फराळ त्यांना नक्कीच दान करा. त्यांचा आशीर्वाद तुमच्यावरती राहील. तर एवढेच जे कामं सांगितले आहेत ते सर्व आपण जर केले, जोडीने मिळून केले तर दिवाळीत देवी लक्ष्मीची कृपा आपल्यावरती झाल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्या संसारात देखील सुख समृद्धी नक्कीच नांदेल. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण दिवाळीच्या निमित्ताने नवरा बायकोने जोडीने मिळून कोणते कामं करायचे आहेत, कोणते कामं एकत्र येऊन केले पाहिजे याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. माझा चॅनल तुम्ही पहिल्यांदा बघत असाल, व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा बघत असाल, अजून आपल्या चॅनलवर सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक, आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.